चला तर आम्ही चाललेलो आहे आमच्या 5व्या महिन्याच्या 5व्या ट्रेकला. किल्ले प्रबळगड. मुंबईवरून पुण्याला जाताना पनवेल सोडलं की तुम्हाला डावीकडे हा किल्ला दिसतो. नावाप्रमाणेच बलवान दिसणारा हा किल्ला सगळ्यांचाच लक्ष वेधून घेतो. सगळ्यांनीच हा किल्ला बघितला असेल रस्त्यावरून जाताना, पण तुम्हाला माहीत नसेल कदाचित की ह्या किल्ल्याचं नाव प्रबळगड आहे. इतिहासात ह्या किल्ल्याचं मुख्य काम होतं ते म्हणजे पनवेल आणि कल्याण बंदरावर नजर ठेवायची. बाजूलाच कलावंतीन आणि पाठीमागे माथेऱ्यांचा डोंगर असणारा हा किल्ला सगळ्याच ट्रेकर्सना खुणावत असतो. तर चला जाऊयात प्रबळगडला. नमस्कार. तर आज आपण आलेलो आहे प्रबळगड फोर्ट ट्रेकला. हा 5th मंथचा 5th ट्रेक आहे माझा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इथे कसं यायचं आहे, इथे तुम्ही कुठे खाऊ शकता, ट्रेक कसा आहे आणि ओव्हरऑल आमची ट्रेक कशी झाली. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची घंटा वाजवा. थँक्यू. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आम्ही आमची जर्नी सुरू करतोय. रिया रियांश पण आहेत सोबत. नितीन येणार आहेत आम्हाला न्यायला. ते आलेले आहेत ऑलरेडी गेटवरती, म्हणून आम्ही लवकर चाललोय. आलेले आहेत नितीन आहे, अरविंद आहे, सागर आहे आणि शर्वी पण आहे आणि लीडर पण आहे आमचा. लीडर आणि रिया. चला आम्ही पोहोचलेलो आहे पार्किंगला, ठाकूरवाडीच्या तिथे. पार्किंगला मस्त जागा आहे इथे, खूप छान जागा केलेली आहे बघा. रोड केलेला आहे. हा आणि हा बघा दिसतंय का? हा बघा तुम्हाला प्रबळगाडी आणि प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग इथे सकाळी चालू आहे. काय ठीक आहे. ए चलो 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 लीडर, लेट्स गो. चलो. तर प्रबळगडला यायचं कसं? मेन तुम्ही ठाकूरवाडी विलेज म्हणून टाकू शकता गुगल मॅपवर आणि ठाकूरवाडी विलेजला गाडी पार्किंगला आहे चांगली जागा. तिथे 50 रुपये कार पार्किंग आहे, 30 रुपये बाईक पार्किंग आहे. आणि जर का तुम्ही ट्रेननी येणार असाल तर पनवेल स्टेशनला उतरून पनवेल स्टेशनवरून तुम्हाला ऑटोज मिळतील, टमटम मिळतील किंवा टॅक्सीज असतात, त्या टॅक्सीज मिळतील, शेअर टॅक्सीज ज्या तिकडे येतात. हो, तिथे मध्ये एक पाळणा आहे, झोपाळा आहे, तर ते पैसे घेतात त्या झोपाळ्यावर बसायचं. म्हणजे तुम्ही इथे बाथरूम वगैरे पण यूज करायचं असेल तर ते पैसे घेतात, अनलेस तुम्ही तिथे काही खाताय. अरे कारण की तो खाऊन देत नाही. रिया गेली होती ना त्याला द्यायला तसं पण. सात 41 झालेत आणि आम्ही आमचा आता ट्रेक चालू केलेला आहे. थोडस 1 hour बिहाइंड स्केड्यूल चालू आहे. हो, सो वी हॅव टू कव्हर अप दिस 1 hour. अरे आज काय माहिती, आज बच्चे कंपनी एवढे एनर्जीट वाटत नाहीयेत, लगेच बसून बसून थकतायत. हे प्रबळगड, हे कलावंतीन दुर्ग. चलो आता बघा, आता इथपर्यंतच येते गाडी आता. म्हणजे तिथून पुढं 1 तास. हा झोका. आता एकदम जंगल सुरू झालंय, डेन्स फॉरेस्ट.
डोंगराच्या हा बाजूला आहे म्हणून सनलाईट नाही आहे अजून, त्याच्यामुळे बरं वाटतंय सावलीत चालायला. अजून अर्ध्या पाऊण तासाने सनलाईट आल्यावरती बघूयात कशी हालत होते आमची. रस्ता मस्त आहे बघा, ॲडव्हेंचरियस आहे एकदम. काय असेल काहीतरी वरती. रेंज बाळा चल. चला प्रबळ वाचीला पोहोचलोय. इट टूक 1 hour 20 minutes or 1 hour 10 minutes. So finally we are here. बघू शकता मागे हा बघा, इथे कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड दिसतोय. हवा सुटली आहे पहिल्यांदा. इकडे वरती आल्यामुळे हवा दिसते. सगळे आता आराम करतायत, थकलेत. थोडासा चढाई अवघड आहे. अवघड म्हणण्यापेक्षा खूप आहे चढण, त्याच्यामुळे थोडस आरामात आलेत सगळे. हो अवघड आहे ना, मी बोललो ना अवघड आहे. मजा आली, पण रिया रँच आणि शर्वी थोडेसे ह्यावेळी डाऊन आहेत, थोडस कमी चढतायत. तो बघा रँच झोपलाय चांगला, आता झोपू दे आता थोडस त्याला. 15-20 मिनिटं आराम करतो. बरं जा तिकडे जा, जा तिकडे जा, जा तिकडे जा, जा तिकडे जा. आता इथे गावात आलोय, वारदोली गाव आहे वाटतं हे. हा बघा इथे वरती डावीकडे तुम्हाला कलावंतीन दिसतंय आणि उजवीकडे प्रबळगड. आता अर्धा तास थोडासा आम्ही तिथे रेस्ट केल्यावरती प्रबळ माचीला आम्ही पुढे चाललोय. रिया रँच 4 झालेत परत. आता खुश पण आहेत थोडेसे, शाळेतल्या गमती जमती शेअर करतायत. हा आणि आता इथे 2 रस्ते होतात. हा इथे डावीकडे कलावंतीनला जातो आणि उजवीकडे प्रबळगडला. तर आता आपण जाणार आहोत प्रबळगडला. हे असे ॲरोज आहेत, ते ॲरोज बघून बघून चाला. तिकडे पण एक ॲरो आहे. हा इकडे स्टॉप केलाय, इथून पुढे जायचं नाही. हो कसं जायचंय हे, कुठे? नाही तिथे काहीतरी आहे. या इथे पाय ठेव बाळा. हा कलावंतीन आणि हे प्रबळगडचं कातळ. अजून वर चढायचंय आम्हाला. अवघड आहे ट्रेक. अवघड म्हणजे चढण खूप आहे, खूप चढण आहे, पूर्ण दमछाक करवणार आहे. तरी रेयांश आणि शर्वी चढतायत, हळूहळू का होईना पण चढतायत ते. दे हॅव नॉट कम्प्लिटली सेड नाही आम्ही चढणार नाही. कसा आहे ट्रेक? थकलास तू? अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे. ओके
हे बघ कसं दगड आहे. हे हाऊस जोश, हाऊस जोश. खूप खतरनाक चढाई आहे. हे अशा ह्याच्यात ना आलोय बघा. हो, रिया चढते, रेयांश गेला पुढे, शर्वी पण चढतीये. किती आहे अजून वर? अजून अर्धा तास. आईला, चलो. सो फायनली हे बघा दरवाजा आलाय प्रबळगडचा. प्रबळमाचीवरून आम्हाला यायला 1.25 तास लागला, पण अजून पण वर चढायचंय. बरफ पिऊयात. हा बघा, टॉपला आहे आम्ही सध्या. जाणून घेऊयात प्रबळगड विषयी. किल्ले मुरंजन म्हणजेच प्रबळगड हा बहामनींच्या काळात आकारात आलेला किल्ला असावा. बहामनीच्या विभाजनानंतर अहमदनगरच्या निजामशहाचे ह्याच्यावर वर्चस्व होते. निजामशाही अस्ताला जात होती तेव्हा आदिलशाही आणि मुघलशाहींनी शहाजीराजांच्या मागे आपले सैन्य धाडलं होतं. त्यावेळी शहाजीराजांनी ह्या किल्ल्याचा आश्रय घेतला होता असं इतिहासात नोंदी आहेत आणि त्याचवेळी बाळ शिवाजीही या किल्ल्यावर होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1657 साली स्वराज्यात आणला आणि त्याचे नामकरण प्रबळगड केले. अर्धा तास घालवलाय इथे प्रबळगड वरती. छान झोपलोय इथे. रिया पण बघा मस्त झोपली आहे. झोपून उठलोय आता. रेयांश पण अजून झोपलाय. आता उठतील की नाही माहित नाही, पण आता 12:15 वाजलेत. आता खाली उतरायला सुरुवात करू. अजून त्या बाजूला काळा बुरुज वगैरे बघायला जायचं की नाही जायचं ते विचार करतोय. प्रबळमाचीच्या ट्रेकचं टायमिंग काय, सॉरी प्रबळ गेटच्या ट्रेकचा टायमिंग काय ते बघूयात आपण. तर ॲक्च्युली 2 सेक्शन्स आहेत इथे. एक तर ठाकूरवाडी विलेज जिथे पार्किंग आहे तिथून प्रबळमाची, आणि मग प्रबळमाचीवरून एक तर तुम्ही कलावंतीनला जाऊ शकता किंवा एक तर तुम्ही प्रबळगडला जाऊ शकता. तर ठाकूरवाडी विलेज पार्किंगपासून ते प्रबळमाचीला 1.5 तास पकडा, 1.5-2 तास. आम्ही 7:45ला चालू केलं तर आम्ही 9:30ला पोचलो. आणि मग त्याच्यानंतर प्रबळमाचीवरून प्रबळगड परत 1.5 तास पकडा. मध्ये मध्ये थोडेसे ब्रेक घेतले पण लॉंग ब्रेक्स नाही घेतले. तो ओव्हरऑल ट्रेक तुमचा 3 ते 3.5 तासात होईल, बेस्ड ऑन तुमचं स्पीड काय आहे, तुमच्याबरोबर चालणारे पब्लिकचा स्टॅमिना काय आहे त्याच्यावर. आणि उतरताना त्याचा अर्धा तास कमी पकडा. प्रबळगडला खायचं कुठे आपण बघूया दादा. शहरापासून जवळ असल्यामुळे शनिवार रविवार इथे खूप गर्दी होते. त्यामुळे इथे बऱ्या प्रमाणात ढाबे, स्टॉल्स वगैरे आहेत खाण्याचे. तुम्ही वर जाताना ह्यांना इथे ऑर्डर देऊ शकता आणि खाली येताना तुमचं जेवण रेडी असेल. तसंच ताक, लिंबू पाणीही तुम्हाला मिळेल. तर आता 4 वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय परत आमच्या पार्किंग लॉटला. आम्ही सकाळी 7:30 पावणे 8ला सुरू केलं होतं. तर 8 तास लागले पूर्ण जाऊन. मध्ये लंच राहिला, तिथे ब्रेक, वरती टॉपला ब्रेक घेतला. रेयांश पण आला, नितीन आणि शर्वी पण आलेत. आम्ही सगळे आलो. मस्त झाला ट्रेक, एन्जॉय केलाय. वी हॅड फन. नक्की बघा. थँक्स. भेटूयात पुढच्या ट्रेकला. सो वी सक्सेसफुली कम्प्लिटेड. So we successfully completed our 5 months 5th trek, and let's meet you again on the 6th month 6th trek. Bye bye.